नमस्कार. GS9 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिंदखेडा तालुक्यातील भाजपला खिंडार, कामराज भाऊसाहेबांसह पदाधिकारी वाजवणार तुतारी. शिंदखेडा तालुक्यातील भाजपा ज्येष्ठ नेते विखरण गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे कामराज निकम यांनी बंडखोरी केल्याने मागील दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदार तालुक्यात सुरू होती. अखेर प्रवेशाला तारीख मिळाल्याने उद्या दिनांक 20 जुलै 2024 रोजी पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत कामराज भाऊसाहेब यांचा पक्षप्रवेश होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत कामराज भाऊसाहेब यांनी दिली. त्यांच्या सोबत शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सेवा सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक तसेच कामराज भाऊसाहेबांचे खंदे समर्थक मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सामील होणार आहेत. शिंदखेडा तालुक्यातील 200 ते 300 वाहने पिंपरी चिंचवडकडे रवाना होणार असल्याचे सांगितले. 32 वर्षापासून ते भाजपा पक्षाचे एक निष्ठावंत होते. तालुक्यावर नेहमीच अन्याय, जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली नाही. वरिष्ठ नेतृत्वाने हिरवा कंदील दिला होता. पाणी प्रश्न नेहमी मांडून सुद्धा सुटला नाही. सुशिक्षित बेरोजगारीचा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे. रोजगाराचे उद्योग उभे राहिले नाहीत. अनेक समस्या तालुक्यातील असून त्या आम्ही निदर्शनास आणूनही मुद्दाम दुर्लक्ष केले. पण आमदार रावल यांनी टाळाटाळ केली. या सर्व बाबींचा विचार करून मी हा निर्णय घेत आहे. राष्ट्रवादी पक्ष व नेते खासदार शरद पवार साहेब जी जबाबदारी देतील ती आनंदाने स्वीकारण्याची माझी इच्छा आहे, म्हणून मी या निर्णयाला आलो आहे. यावेळी मंचावर राष्ट्रवादी शरद पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, ज्येष्ठ नेते इंद्रसिंग अण्णा, प्रदेश सचिव संदीप बेडसे, महिला जिल्हाध्यक्ष उषा पाटील, जिल्हा सदस्य ललित वारुळे, पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी उपस्थित होते. तसेच दिनांक 22 जुलै 2024 रोजी प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांचा दौरा असून तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते प्रवेश सोहळा होणार आहे. या पक्षाबरोबर निष्ठावंत राहून मी 32 वर्ष या पक्षाची सेवा केली, जनतेची सेवा केली. परंतु स्थानिक नेतृत्व यांनी 20 वर्षात शिंदखेडा तालुक्यात किंवा शिंदखेडा मतदारसंघात स्वतःचा विकास करून जनतेचा विकास थांबवला, या मतदारसंघाचा विकास थांबवला आणि त्या जाचाला कंटाळून मी उद्या 4 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात पुणे पिंपरी चिंचवड येथे त्यांच्या पक्षात प्रवेश करतोय. गेले अनेक वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत होता आणि असं असताना देखील या भागातले कामं झालेली नाहीत. आपण पण त्यांच्यासोबत होतात. आपणही जिल्हा परिषदेचे काही पदं भोगला होतं. त्यावेळेस का वेळोवेळी त्यांना सूचना करून, विनंती करून सुद्धा की शेतकऱ्यांचे हे काम झालं पाहिजे, सिंचनाचं काम झालं पाहिजे, या तालुक्याच्या जनतेला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे, परंतु या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वतःचा विकास कसा करता येईल ही एकच गोष्ट त्यांच्या मनी कायम असते आणि त्या जाचाला कंटाळून आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी मी त्यांना सोडून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. शिंदखेड्यामध्ये मोठ्या म्हणजे प्रमाणामध्ये दहशत आहे. माजी मंत्र्यांची आणि आमदार जयकुमार रावळांची, बरोबर, हे सत्य आहे का? आणि काय नेमकी दहशत आहे आणि काय कशा पद्धतीचे या दहशतीखाली लोक आहेत? हे 100% सत्य आहे मित्रांनो. सगळ्या पत्रकारांना मी विनंती करतो की मी त्यांच्या अगदी जवळ काही सेकंदाच्या अंतरावर, काही मिनिटाच्या अंतरावर नेहमी राहायचो आणि वेळोवेळी हे सगळं खोटं करण्याचं काम त्यांच्यामार्फत होत होतं आणि ते मला नेहमी शैल्य होतं की हे झालं नाही पाहिजे, गोरगरीब जनतेवर अन्याय झाला नाही पाहिजे, परंतु त्यांच्या विरोधात जो आवाज उठवायचा त्याला जेलमध्ये टाकून त्या आवाज दाबण्याचा प्रयत्न नेहमी होत होता आणि ते माझ्यासारख्या प्रामाणिक निष्ठावंत माणसाला जमलं नाही. उद्याच्या काळात ते माझे 2 मुलं आणि मला सुद्धा जेलमध्ये टाकणारे असा त्यांच्याकडनं निरोप आलेला आहे. ठीक आहे, असो, परंतु माझा आवाज कोणी दाबणार नाही हा प्रयत्न माझा नेहमी राहील. गेल्या अनेक वर्षांपासून तिथं आमदार आहेत, अनेक विकास कामं त्यांनी आणलेली असणार
योजना नेमका काय होता, विकास झाला काय म्हणाल? नाही, विकास झालाच नाही. मी माझ्या पत्रकार परिषदेत म्हटलं की 100 गावांना आज प्यायला पाणी नाही, शून्य सिंचन या मतदारसंघात, शून्य सिंचन. आणि कसला विकास आला? एक लिमिटेड क्षेत्र आहे ज्याचा विकास झाला. उद्योग आणायचा असेल तो त्यांचा स्वतःपुरता उद्योग आणला. इकडं शेतकऱ्यांच्या शेतीला कवडीमोल भावामध्ये विकत घेऊन स्वतःचा उद्योग वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हे मी दररोज पाहतो.